आमच्या पाठपुराव्यानुसार आज दिनांक 18/3/2019 आयुक्त साहेब यांच्या स्तरावर मीटिंग आयोजित करण्यात आली होती। आमच्या मागच्या सोमवारच्या पाठपुराव्यानुसार आयुक्त साहेब म्हटले होते की जे अपात्र शाळा आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्यांच्यात बऱ्याच जाचक अशा त्रुटी लावण्यात आलेल्या होत्या आणि प्राथमिकच्या तर 80% शाळा या अपात्र होत्या। माध्यमिकच्या पण स्तरावरच्या शाळांची ही तपासणी झालेली होती संचालक स्तरावर, ते आयुक्त स्तरावर प्रलंबित आहेत त्या शाळा, पण त्रुटी ह्या जाचक होत्या की आत्ता अनुदान ग्राह्य दिलं जातं, आत्ता अनुदान दिलं जातं, पटसंख्या ही 2012-13ची बघितली जाते। जर 2012-13ची पटसंख्या बघितली आणि त्यावेळेला जर 40 पट असला आणि आज जर 0 पट असला तरी त्याला अनुदान, आणि आज जर 100 पट असला आणि त्यावेळेला नसला तर ती अपात्र। आणि तेच अजून ज्या 2009 म्हणजे 9-8 अशापासून नैसर्गिक तुकडी म्हणून प्रलंबित होत्या शासन स्तरावर, पण त्या ॲक्च्युअली देण्यात आल्या 2012-13ला, पण त्याही तुकड्या या अपात्र ठरवण्यात आल्या। अशा बऱ्याच जाचकाठी किंवा वैयक्तिक मान्यता 7 लोकांपैकी 4 जणांची काढली गेलेली आहे, 3 जण रिक्त आहेत, तर ती पण शाळा अपात्र। हा कोणता नियम होता? म्हणून आम्ही मागच्या सोमवारी बऱ्याच दोघं संचालकांना भेटून बऱ्याच ठिकाणी बऱ्याच हे दाखवून दिलं की ह्या शाळा कोणत्या स्तरावर तुम्ही अपात्र करतायत, कोणत्या नियमानुसार अपात्र करताय। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आयुक्त स्तरावरून परमिशन मिळाली तर आम्ही त्या शाळा पात्र करू, पण ते आम्ही आता करणार नाही। वारंवार बऱ्याच वेळा सांगून झाल्यावर सुद्धा ते ऐकायला तयार नव्हते, म्हणून आम्ही सोलंकी साहेबांकडे गेलो व सोलंकी साहेबांना सांगितलं की तुमच्या स्तरावरून त्यांना आदेश देण्यात यावे। ते म्हटले की आम्ही संचालकांशी बोलून घेऊ। संचालकांकडे गेलो तर ते म्हटले आम्हाला त्यांनी आदेश। मग आम्ही म्हटलो की तुम्ही तिघं जण एकत्र बसा, सगळे अधिकारी बसा, आमच्या पण संघटनांचे एक पदाधिकारी घ्या आणि काय आहे तो सोक्षमोक्ष लावा। त्या सांगण्यानुसार आजच्या दिवशी 18 तारखेला ती मीटिंग आयोजित करण्यात आली होती। आजच्या मीटिंगमध्ये हे सगळे विषय घेण्यात आले आणि त्यावर ठरवण्यात पण आलं की या आत्ताचं जे पटसंख्या आहे, म्हणजे मागील 3 वर्षाची म्हणा किंवा आत्ताची म्हणा, ही ग्राह्य धरून त्या मेन्शन करून आम्ही ती पटसंख्येवर ती शाळा पात्र करू। अजून त्यानुसार जर 7 असेल, शिक्षक संख्या असेल, तर त्याच्यात 3ला जर मान्यता असेल आणि 4 जण रिक्त असतील तर तेही तसं करून आम्ही तिला पात्र करू, असं त्यांच्या स्तरावरून आयुक्त साहेब म्हटले की माझ्या स्तरावरून आम्ही या अटी थोड्या इकडे लवचिकता ठेवून ते करू आणि वर शासनाकडून तशी पटसंख्येचं आणि त्याचं पत्र काढून शासनाला सांगू की तात्काळ या अटींचा आम्हाला देण्यात यावं। कार्यरत उत्तरची मान्यता ही सुद्धा त्यांनी 175 कॉलेजेसला जी लागू केली होती तीच कॉलेजेसला लागू केलेली आहे। आत्ताच्या उच्च माध्यमिकच्या बाबतीत त्यांनी वयात शिथिलता, कार्यतर मान्यता, त्यानंतर तुमचं पटसंख्येच्या बाबतीत जे धोरण माध्यमिकला आहे तेच उच्च माध्यमिकला पण त्यांनी लावलेलं आहे। त्याचबरोबर या सगळ्या कॉलेजांची ज्या काही त्रुटी अपूर्णता आहेत त्या त्रुटी पूर्णता करण्यासाठी दिनांक 1 मे तर 15 मे या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्याही अपात्र ज्या काही कॉलेजेस असतील त्यांची माहिती तात्काळ संचालक ऑफिसला मागून त्या कॉलेजेस पात्र करून त्यांची पात्र करून त्या मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचे कार्य या आमदार साहेब व संचालक साहेब यांनी जाहीर केलेलं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत या कॉलेजेस पात्र होत नाही तोपर्यंत कुठल्याही कॉलेजांना अनुदान देता येणार नाही असं स्पष्ट। उच्च माध्यमिकचा पण विषय नाहीच होता, आपल्या अघोषित समितीने उच्च माध्यमिकचा विषय घेतला, त्यांचा विषय कुठेच नव्हता आतापर्यंत। त्यांचा विषय त्यांची त्रुटींची फाईलही मिळत नव्हती, काही मिळत नव्हती, पण अघोषित समितींनी तेही मान्य करतील तर अघोषित समितीने मागच्या सोमवारी तितक्या पाठपुराव्याने पाठबळ देऊन त्यांच्या 8 दिवसात त्यांच्याही मान्यता त्यांनाही विषय घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीला अघोषित राज्याध्यक्ष ज्या काही शुभांगीताई यांच्या पाठबळमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो आणि या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकलो आणि त्यांच्यामुळे आजची जी मीटिंग आहे महाराष्ट्रातील इतर संघटना जरी त्या ठिकाणी तेच घेत असतील किंवा इतर काय करत असतील, पण माननीय संभाजी शिरसाट सर आणि शुभांगीताई व विवेक पाटील सर यांच्या सहयोगाने ही मीटिंग आयोजित केली आणि त्याच्यामुळे जे तमाम महाराष्ट्रातील जेवढेही उच्च माध्यमिक असतील, प्राथमिक असतील किंवा माध्यमिक ज्या काही शाळा असतील त्यांच्या त्रुटी पूर्तता करण्याच्या संदर्भात पाठपुरावा हा त्या ठिकाणी शुभांगीताई यांनी केलेला आहे। तरी आम्ही सगळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकातील जे काही शिक्षक आहेत ते सगळे आम्ही ताईचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुढे सुद्धा त्यांनी असं सहकार्य आमच्या बाबतीत असू द्यावे।
असं या ठिकाणी जाहीर करा. आमदार साहेबांनीही तिथे विषय लावून धरला, सगळ्यांनी संघटनांनी लावून धरला. तर आपल्या शाळा ह्या पात्र होतीलच. पुढील 1 मे ते 15 मे पर्यंत ते म्हणायचे आम्ही जिल्हा लेवलवरून परत फायली मागतो. जिल्हा लेवलवरून परत त्रुटींच्या फायली मागवल्या असत्या तर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे त्याच्यात काय होतं. ते DYD लेवलला पण मागवल्या असत्या तरी तेच झालं असतं. म्हणून 1 ते 15 मे पर्यंत प्रत्येक संबंधित शाळेचा मुख्याध्यापक किंवा क्लर्क लिपिक हा आणि तिथला त्या जिल्ह्याचा DYD हे संबंधित सोबत येथील एक जिल्ह्याला एक विभागाला 1 दिवस दिला जाईल. 7 विभागांचे 7 दिवस दिले जातील. त्या दिवशी संबंधित DYD शिक्षणाधिकारी जितके तिथले असतील, जिल्हे असतील 5 जिल्हे म्हणा, आपल्या नाशिक विभागात 5 जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, त्या शाळेवरच्या मुख्याध्यापक आणि जी त्रुटी असेल संबंधित ती शाळेला कळवली जाईल. ती त्रुटी शाळेला कळवली जाईल आणि ती त्रुटी पूर्तता करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते मुख्याध्यापकांनी क्लर्कने ते घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांना सोबत असतील, DYD असतील आणि इथे पुणे स्तरावर ते केलं जाईल. म्हणजे जे जागेवर पत्र दिलं जाईल की तुमची शाळा ही पात्र आहे, तिथल्या तिथे पत्र दिलं जाईल. म्हणजे तुम्हाला नंतर हाल आहेत का नाही, म्हणजे तुम्हाला जी भीती असते प्रत्येकाला आमची पात्र आहे का नाही पात्र ती इथल्या इथे तुम्हाला कळेल. हे पण आपण करून घेतलं की यांना इथल्या इथे देण्यात यावं. आणि जर फारच त्रुटी असल्या आणि ते होतच नसेल, महाराष्ट्रात तुम्ही कुठेही गेले तरी होत नसेल, तर त्यावेळेला तुम्हाला ती त्रुटीही दाखवली जाईल. जी त्रुटी तुमची आहे ती त्रुटी तुम्हाला इथंच दाखवली जाईल. त्याच्यामुळे तुमची जर गंभीर त्रुटी असेल आणि ती सुटण्यासारखी नसेल तर त्याला कुठलाही पर्याय नाहीये. परंतु ज्या वेळेला शासनाधीन आहे त्यांना मात्र आणि त्यावेळेला आम्ही पण हजर राहू. आम्ही तुमच्यावर जाचकाठी लावू देणार नाहीत, कारण की लागल्या होत्या त्या मिटून टाकलेल्या आहेत. आणि अतिरिक्त 12-13 शासनाकडे जे गेलेत, प्राथमिकचे जे गेलेले आहेत त्यांची माध्यमिकचे नाही गेलेले. माध्यमिकचे आयुक्त स्तरावरच आहेत ते. त्या आयुक्त स्तरावरून आपल्याला ते कळेल, ते पात्र अपात्रची यादी कळेल. त्यानुसार आपल्याला प्रत्येक शाळेवर तुमची शाळा का अपात्र झाली असं कळवणार आहे. उद्या किंवा परवा संबंधित साहेबांच्या सहीने मला पत्र मिळणार आहे. आत्ताच कोणत्या दिवशी कोणत्या विभागाचं आहे ते कळणार आहे. तुमच्या शाळेवर पण येणार आहे, मेलला पण टाकणार आहेत. म्हणून तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. तर तुम्हाला तसं आणि ज्या शाळा मंत्रालयात पात्र आहेत आणि इथे अपात्र झालेल्या आहेत त्या प्राथमिक स्तरावरच्या त्या शाळा वगळून टाकण्यात आलेल्या आहेत. म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका. तेही काम मी आज ज्या शाळांचं पात्र अपात्र नावच आलेलं नाही, ज्या प्रलंबित आहेत जिल्हा लेवलला, DYD लेवलला प्रलंबित आहेत, त्या पात्र अपात्र नाहीत, त्यांचे सुद्धा प्रस्ताव परत मागवा. पण त्यावेळेला आता तुम्ही सुटून जाऊ नका. तुम्ही एक तुमचं काम जे आहे ते चालू ठेवा आणि तुम्ही तो प्रस्ताव सादर करा. नाही तर वेळ चालली जाते, मग मला फोन येतो ताई हे आता कसं करायचं. म्हणून तुम्हाला वेळ आहे तर ती पाठवा आणि लवकर. आणि आता उद्या आपण म्हणून जितक्यांना शक्य आहे तितकं मंत्री महोदयांना भेटायला उद्या जाणार. बिलकुल. आणि आज खरंच श्रेय धरायला गेलं तर ते शुभांगीताईंमुळे झालं, कारण एवढ्या कमी कालावधीमध्ये हा जो प्रश्न त्यांनी लावून धरला. फक्त दिवस 8 दिवस कालावधी म्हटल्यापेक्षा 8 दिवस. आणि या 8 दिवसामध्ये ताईंनी फक्त पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं की ज्युनियर कॉलेजच्या प्रश्नासंदर्भात काय, तर त्यांनी लगेच तात्काळ दोघं संचालक आणि आयुक्त यांना सांगितलं की याच्या संदर्भात मीटिंग तात्काळ घ्या. आणि त्यांच्याच शब्दामुळे ते पत्र दुसऱ्याच दिवशी निर्गमित झाले आणि ते प्रत्येक व्हॉट्सअपवर जे पत्र दिलेले आहे ते ताईंच्या सांगण्यावरूनच ते पत्र निर्गमित झालेले आहे. इतर कोणी श्रेय घेत असेल तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. श्रेय हवा आपल्याला नको आहे. ज्यांनी खरंच काम केलेले, ज्यांनी खरंच शिक्षकांसाठी लढा दिलेला आहे त्यांच्यासाठी खरंच ती गोष्ट एक अभिमानास्पद आहे आणि ताईंनी ती गोष्ट केलेली आहे. आणि म्हणून आजच्या या मीटिंगमध्ये जवळपास सगळेच जे शिक्षक आमदार आहेत तेही उपस्थित होते, सगळेच जे पदाधिकारी तेही उपस्थित होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्याने हा निर्णय त्या ठिकाणी लागलेला. आणि सगळ्या गोष्टी सगळी पूर्तता होणार आहे. कोणी गलबलून जाऊ नका आणि सगळ्यांनी मात्र ताईंच्या शब्दावर विश्वास ठेवा. आणि आम्ही जे काही मांडलेलं आहे ती भूमिका अखेरपर्यंत तुमचा प्रश्न सुटणार आहे. कोणी असं मनाला वाटू देऊ नका की जे काय आता पूर्तता होणार ती मे मध्ये होईल नाही, मग आमचं काय होईल नाही, आमच्या शाळा कॉलेजेस पात्र होतील का नाही, जातील का नाही. तर तसं मनात काही गैरसमज करू नका. कुठलीही शाळा राहणार नाहीये. जेवढ्याही शाळांची त्या ठिकाणी त्रुटी आहेत त्या सगळ्या पूर्तता होतीलच.
आणि त्यासाठी सतत शुभांगीताई आम्ही त्यांचे सगळे पदाधिकारी आम्ही पाठपुरावा आमचा हा राहणारच आहे आणि त्या पद्धतीने सगळ्याच कॉलेजेस किंवा शाळा असतील ज्या काही प्राथमिक माध्यमिक असतील त्या सगळ्यांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढी ग्वाही शुभांगीताईच्या माध्यमातून व आमचे तमाम जे काही शिक्षक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी देतो आणि एवढं बोलून पुढील आमचे या ठिकाणी संबोधन शुभांगीताईचा विजय असो. धन्यवाद.